मंडळी नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ढोकळा. ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे आता मी हे शिजवून घेतलेलं आहे 15 मिनटं. त्याच्यानंतर हे मी आता कापत आहे. जाळीदार लुसलुशीत ढोकळा आपला तयार आहे. ढोकळा बनवण्यासाठी आपण पूर्ण रेसिपी बघूयात. आता आपण घेतलेलं आहे 125 ग्रॅम बेसन. बेसन आपलं हेच आहे दुकानातलंच. आणि लिंबूसट आहे, हे अर्धा चमचा लिंबूसट घेतलं आहे. साखर घेतली 1 चमचाभर आणि मीठ 1 चमचाभर घेतलं आहे. आपण एका भांड्यात टाकून घेऊयात बेसन. त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे, नंतर लिंबूसट टाकलेलं आहे आणि 1 चमचाभर मीठ. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात. मी इथे सोडा घेतला अर्धा चमचाभर. त्याच्यामध्ये पाणी चांगलं कालवून ठेवायचं पूर्ण विरघळेपर्यंत. दोन्ही मिश्रण असे कालवून ठेवायचे, एकत्र नाही करायचं. आणि हे पण आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवूयात. 10 मिनटं आपण दोन्ही ठेवूयात भिजवून. सोडाचं पाणी पण आपण ह्याच्यामध्ये आताच नाही टाकायचं, ज्यावेळेस बनवायला घेताना आपण सोड्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकूयात. 10 मिनटं हे असं बॅटर तयार करून आपण झाकून ठेवूयात. 10 मिनटानंतर बनवायला घेऊयात. आता माझ्याकडे कुकर आहे, त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. तुम्ही ताटामध्ये पण बनवू शकता किंवा तुमच्याकडे असेल ट्रे त्याच्यामध्ये बनवू शकता. माझ्याकडे हे असे 2 ट्रे आहेत इडलीच्याच भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये मी आता तेल लावून घेतले आणि हे ढोकळा बॅटर आपण ओतून घेऊयात. दोन्ही ट्रेला लावून घेतलंय आणि हे आता आपण सोड्याचं पाणी टाकून चांगलं आपण एकजीव होईपर्यंत हलवून घेऊयात. हलक्या हाताने पूर्ण असं फुगतं पीठ आणि ते फुगलेलं पीठ आपण त्या भांड्यामध्ये ओतायचं. 2 ट्रेमध्ये थोडंसं. हे जास्त खोलगट नाहीत भांडे, त्याच्यामुळं मी थोडंच टाकलेलं आहे. असं जास्त जाड नाही होणार आपला ढोकळा हा. ह्याच्यामध्ये ताटामध्ये असा जाड होऊ शकतो. ह्याच्यामध्ये आता पाणी उकळलेलं ठेवलेलं आहे आणि हे 2 ट्रे ह्याच्यामध्ये ठेवूयात आणि झाकण बंद करून ठेवूयात. तर झाकण 15 मिनिटे अजिबात उघडायचं नाही, नाहीतर मग ढोकळा शिजायला प्रॉब्लेम होतो. 2 मिनिटे आपण गॅस हायच राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण 15 मिनिटे आपण शिजू द्यायचं, वाफवून घ्यायचा ढोकळा. त्याच्यानंतर आपण काढून घेऊयात आणि फोडणी करूयात. बघा किती छान शिजलेलं आहे आपलं हे. आणि फोडणीसाठी मी इथे तीळ घेतले. तेल टाकून घेऊयात 1 पळी. मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये तीळ टाकूयात, धने टाकूयात आणि हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अर्धा कप एवढं गॅस बंद करून आपण खाली घेऊन त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकूयात आणि त्याच्यावरती फोडणी ओतून घेऊयात आणि कापून घेऊयात मस्त. बघा किती सुंदर झाले. घरच्या घरी मस्त ढोकळा आपण बनवू शकतो. कोथिंबीर टाकून घेऊयात. आपण आता हिरवी चटणी करूया ढोकळ्याबरोबर खायला. आणि कोथिंबीर घेऊया थोडीशी. त्याच्यामध्ये अद्रक आणि थोडासा 2 मिरच्या आणि ढोकळ्याचे तुकडे छोटे छोटे असलेले थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊयात. हिरवी चटणी आपली तयार आहे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता
चिंचेची चटणी करूयात आपण. हे चिंच आम्ही भिजवून पण ठेवू शकतो, पण मी आता भिजवलेली नाही, त्याच्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटीभर चिंच टाकून 1 वाटीभर गूळ घेऊयात. आणि थंड झालं की आपण ह्याच्यामध्ये गर काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये गूळ आणि ते चिंचेचं पाणी टाकूयात आणि 1 मिनिट असं वाटून घेऊयात मिक्सरला. नंतर गॅस चालू करून आपण त्याच्यामध्ये हे चिंचेचं आणि गुळाचं मिक्सर वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूयात. मीठ टाकूयात थोडंसं, 1 चमचाभर लाल तिखट, धने जिरे टाकलेत मी अख्खेच, तुम्ही पावडर पण टाकू शकता ह्याच्यामध्ये. हलवून घेऊयात 1 मिनिटभर. आणि ही चिंचची चटणी महिनाभर राहते. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि भजी, वडापाव, ढोकळा बरोबर ते आपण खाऊ शकतो. झाले ना मस्त आपलं ढोकळा, हिरवी चटणी, लाल चटणी चिंचेची आणि ढोकळा, मस्त असा नाश्ता तयार आहे आपला.